परम अहम न जाने। शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानंद विग्रहः सदा शिवसमारंभाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार करतो। आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो व शांती पाठाला आपण सगळे मिळून प्रारंभ करूया। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरवे नमः। तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु। योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थाणुमन्येऽनुसंयन्ति यथा कर्म यथा श्रुतम्। य एष सुप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः तदेव शुक्रं तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते। तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदुनात्तेति कश्चन। एतद्वै तत्। सद्गुरुनाथ महाराज की जय। सगळ्यांनी आपापले व्हिडिओ बंद करा। काल आपण बघितलं होतं की कोणाला जन्म कसे मिळतात, जन्म मिळण्यासंबंधी आपलं शास्त्र काय सांगतं। आपल्या बुद्धीनुसार देह धारण करण्यासाठी सर्व जीव कोणत्या ना कोणत्या योनीत प्रवेश करीत असतात। काही वनस्पती योनीमध्ये,
काही स्थावर योनीमध्ये अखंड भावाने राहतात. हा या श्लोकाचा अर्थ काकांनी दिलाय. आता याचं स्पष्टीकरण बघूया. जिथे वासना अतृप्त असते, जिथे कामना शिल्लक असते, त्याचं वासनेमध्ये रूपांतर झालं असतं. त्या वासनापूर्तीसाठी जीव धडपडतच असतो. म्हणून जीव कायम दुःखामध्ये आणि वासनापूर्ती झाली की सुखामध्ये, पुन्हा वासना निर्माण झाली की दुःखामध्ये. म्हणून जीव नेहमी सुख दुःखामध्ये कलमडत असतो. जीव नेहमी सुख दुःखामध्ये कलमडत असतो. हा जीवाचा स्वभाव झालाय. बघा, अतृप्त कामनेचं रूपांतर वासनेमध्ये होतं. वासना प्रारब्धानुरूप तसं फळ घेऊन जन्माला येते. ज्या वेळेला भोगानुकूल देह होतो, म्हणजे त्या वासनेच्या अनुकूल त्या जीवाला देह घ्यावा लागतो. आणि मग त्या वासनापूर्तीसाठी तो देह तशा तशा प्रकारचं जीवन जगत असतो. म्हणजे प्रत्येक जीव आपापल्या पूर्व वासनानुसार फलोन्मुख प्रारब्ध घेऊन जन्माला आलेला असतो. आता मंद मुमुक्षूसाठी पहिल्यांदा हे सांगितलं आहे, की काही जण मूढ आणि अज्ञानी असतात. आणि ते कुठल्या ना कुठल्या योनीमध्ये जन्माला येतात. 4 प्रकारचे आहेत. जारज, अंडज, श्वेतज आणि उद्भिज. उद्भिज म्हणजे जमिनीतून निघणार. श्वेतज म्हणजे घामामधून निघणार. अंडज म्हणजे अंड्यामधून ज्यांनी जन्म घेतला. आणि जारज म्हणजे ज्यांनी पोटामधून जन्म घेतला. म्हणून जारज, अंडज, श्वेतज आणि उद्भिज अशा 4 प्रकारे जन्माला येणारे जीव असतात. आता जे अतिपापी जीव असतात, ते वृक्ष किंवा दगड ह्या जन्माला येतात. वृक्षाला सुद्धा भोगणं आहे बरं का. वृक्षाचं दुःख काय आहे तुम्हाला सांगू का? इममुव्हेबल आहे. वृक्ष कसा आहे? इममुव्हेबल आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणता त्याला येत नाही. जीव हा इममुव्हेबल आहे. आणि इममुव्हेबल जो वृक्ष नावाचा जीव आहे, तो अत्यंत अधम योनीतला आहे. एखादा वृक्ष घ्या, त्या वृक्षाला शतायुष्यापेक्षा जास्त आयुष्य असतं. फार मोठं आयुष्य असतं. असं ऐकलं आहे, की कलकत्त्यामध्ये एक असं वडाचं झाड आहे, की त्या वडाच्या झाडाच्या मधून आगगाडी जाऊ शकते. त्यांनी जे पारंब्याने मध्ये-मध्ये वाट केलेली आहे, त्याच्यामधून आगगाडी जाऊ शकते. एवढा मोठा व्याप त्या एका वटवृक्षाचा आहे. वडगुंफा नावाचा एक गाव आहे, ठिकाण आहे. त्या ठिकाणी अनेक वडांच्या पारंब्याला जमिनीमध्ये जाऊ दिलं आहे. आणि त्यामधून अनेक लोक प्रवास करत असतात. तो जो वडगुंफेचा भाग आहे, तोही पाहिला आहे.
त्या साधू महाराजांनी आपल्या आश्रमात फक्त वडच लावलाय आणि तो वड सगळीकडे वाढत जातो. त्याच्या पारंब्या जमिनीला आल्या की त्या आतमध्ये जातात आणि तिथे पुन्हा दुसरा वटवृक्ष तयार होतो आणि हे साधू महाराज मधली जागा सारवून टाकतात. मोरटक्क्याच्या जवळ नर्मदा किनारी नावघाट खेडी या भागाला, खेडीघाट भागाला आम्ही राहतो. नावघाट खेडी या भागाला तो आश्रम आहे, त्याला वडगुंफा असं म्हणतात. आणि त्या साधूंचं एकच काम, पारंबी जमिनीला टेकली की तिथे वृक्ष, मधल्या भागामधली जमीन ते शेणाने सारवून टाकत असतात. खाली पूर्ण जमीन ठेवली आहे, टायलिंग वगैरे नाही केलं त्यांनी. जिथे पारंबी येईल ती त्यांनी वाढवली. अत्यंत अधम योनी ही दगडगोट्यांना म्हणतात आणि निकृष्ट योनी वृक्षांना म्हणतात. वर्तमान जीवनामध्ये जसं जसं कर्म केलं असेल त्या कर्म सामर्थ्याप्रमाणे त्याला तशा प्रकारचं शरीर प्राप्त होतो, त्याला योनी असं म्हणतात. आणि जशी जशी त्यांनी आपल्या जीवनात उपासना केली असते तशी तशी त्याला योनी म्हणता मिळते. आणि म्हणून पूर्व संस्काराची जी बुद्धी आहे त्यानुसार त्याला योनी प्राप्त होते. काही झाडं अशी असतात की जे नदीपासून बरेच दूर असतात. त्यांची इच्छा असून सुद्धा त्यांना नदीच्या जवळ जाता येत नाही. त्यांना आपले मुळं पसरवावे लागतात, तेवढी क्षमता नसते त्या मुळांमध्ये. असं करता करता जगतात मरतात, जगतात मरतात. परंतु नवनवीन शरीर प्राप्त करून, अनंत कर्मे करून पुन्हा शरीरात निर्माण करतात फळ भोगण्यासाठी. आणि हे अनंत काळपर्यंत जन्म मृत्यूचं चक्र चालतं. या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये योनी म्हणणे प्रपद्यंते शरीरत्वाय देहिनः, त्यांच्या वासनेनुसार ते वेगवेगळे शरीर घेत असतात. मंदाताई भगवद्गीता सांगत असताना एकदा गमतीने सांगितलं होतं मंदाताईंनी, कामाचा कंटाळा, जा स्वयंपाक करायचा कंटाळा, तर मंदाताई म्हणला, जा पुढच्या जन्मी या दोन्ही वासना तुझ्या पूर्ण होतील. पालीचा जन्म, रेडीमेड फूड. पण त्या अन्नासाठी धडपड करावी लागते. अर्थात अन्नासाठी धडपड सगळ्याच जीवांना करावी लागते. आपल्याला पण आपल्याला कल्पना नाही. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा, व्यंकटेश स्तोत्रातलं आहे हे. अज्ञानी जीव अनंत काळपर्यंत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फिरत असतो आणि सद्गुरूंना ते कळतं. आणि मग त्याच्या फिरस्तीला कुठेतरी लगाम घातल्या गेली पाहिजे, म्हणून सद्गुरू त्याला मदत करतात. अकारण कारुण्य. म्हणून उपासना करत असताना सुद्धा राजसिक उपासना आणि तामसिक उपासना, ह्या दोन प्रकारच्या उपासना आपल्याकडनं होत नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. घेतो का हो? कोण नाही घेत. नागपूरला एक उपासना मंडळ आहे आणि उपासना झाल्यानंतर येणाऱ्या लोकांसाठी कॅटर्सला फराळाची ऑर्डर दिलेली असते. वर्षातनं एकच दिवस उपासना मिळते, कारण फार उपासना मिळवणाऱ्यांची फार गर्दी असते. मग तिथे खाण्याची रेलचेल असते. मागल्या माणसांनी पोहे केले का, मग आम्ही इडली करू. अशा प्रकारे राजसिक आणि तामसिक
त्याच्यापेक्षा माझं जास्त आले पाहिजे लोक. उपासनेमध्ये सुद्धा लोक जास्त आले पाहिजे. त्याच्या घरच्यापेक्षा माझ्या घरी लोक जास्त आले पाहिजे. काय आहे हो हा? मत्सर आहे. आम्ही उपासना करून सुद्धा आमचा मत्सर जात नाही. माझ्याकडे एवढी संख्या असते. कोणाकडे एवढी संख्या नाही राहत. पण माझ्याकडे किती संख्या असते. माणूस कधी आत्मपरीक्षण करायला तयारच नाही. डॉक्टर काकांनी इतकं सुंदर शिकवलं आहे हे सगळं. परंतु आम्ही शिकलो आहे का हा प्रश्न. सात्विक कर्म आणि उपासना या निष्काम भावनेने आणि म्हणून आचार विचार शुद्धी होऊन साधक अंतर्मुख होतो. उपासनेतून ज्ञाननिष्ठा तयार होण्याकडे तो वळला पाहिजे. तर उपासना बरोबर आहे. कर्मातून उपासनेकडे वळला पाहिजे. उपासनेतून ज्ञानाकडे वळला पाहिजे. पण मग उपासनेमध्ये तेवढा रंगतो की माझ्याकडे किती लोक, माझ्याकडे कार्यक्रम असला की लोक आल्याशिवाय राहत असो. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थः मध्ये तिष्ठति राजसः जगन्न गुणवृत्तिस्थः अधो गच्छन्ति तामसः. जशी जशी बुद्धी धाव घेते, बुद्धी कर्मानुसारीने, तसा तसा जन्म त्या जीवाला प्राप्त. आणि म्हणून अनेक यज्ञ करण्यापेक्षा काकांनी खूप सुंदर दिलं. यथा यथा यज्ञही संभवाहा श्रुती संकेत जाणावा आणि अभिप्राय उतरावा आपुले कर्मी. आपल्या आचरणामध्ये तशा प्रकारची दुरुस्ती करून घ्यावी. पण राजस आणि तामस उपासक आपल्या उपासनेच्या अहंकारामध्ये केव्हा हरवून गेलेत. ते उपासना मूल्य राहत जागेवर आणि अहंकाराचं काय तयार होऊन जात, डोम, अहंकाराचा डोंब तयार. आणि म्हणून सात्विक कर्म, सात्विक उपासना निस्वार्थ निष्काम भावनेने केल्या जातात आणि त्यातून ज्ञान प्राप्त होईल. याला ब्रह्मयज्ञ असं म्हणतात. भगवद्गीतेमध्ये जे यज्ञ सांगितले आहेत त्यातला ब्रह्मयज्ञ हा सर्वश्रेष्ठ यज्ञ मानला जातो. आणि म्हणून त्याचं स्पष्टीकरण पुढे 8व्या श्लोकात आहे. आणि याच्यात पुन्हा एतद्वैतच आहे. त्या ब्रह्मस्वरूपाला सांगणं मंद मुमुक्षूसाठी सांगणं चालू आहे. य एष सप्तेषु जागर्ति कामम कामम पुरुषो निर्मिमाणाः तदेव शुक्रम तद्ब्रह्मम तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदु नात्येति कश्चन एतद्वैतत्. अर्थ वाचतो. प्राणादी लीन झाल्यानंतरही जो हा पुरुष निद्रेमध्ये पाहिजे त्या पदार्थांची रचना करीत जागा राहतो, तोच हा शुद्ध, तोच ब्रह्म, त्यालाच अमृत म्हणतात. त्यालाच सर्व काही आश्रित आहे. त्याला सोडून काहीच राहू शकत नाही. निश्चयाने हेच ते ब्रह्म होय. कल्पना करा, 11वी वेळ आहे की ते ब्रह्म कोणतं आहे हे यमदेव आपल्या शिष्याला नचिकेत्याला सांगतात आहे. हे यमदेव आपला शिष्य नचिकेत त्याला सांगतात आहे. आणि म्हणून एतद्वैतत्. ज्या वेळेला गाढ झोपेमध्ये प्राण सुप्तावस्थेमध्ये जातो, संपत नाही हा, सुप्तावस्था म्हटलंय, नाहीसा झालेला नाहीये.
सुप्तावस्थेमध्ये गेलाय. सुषुप्ती शब्द आहे बघा. याच्यामध्ये सुप्त शब्द आहेच, पण तो कसा आहे? अतिशय सुप्रतिष्ठित आहे. म्हणजे म्हणजे चांगला. सुषुप्त, सुप्तावस्थेत उत्तम पद्धतीने सुप्तावस्था असते. बीजामध्ये वृक्ष सुप्तावस्थेमध्ये असतो. आता समजलं असेल. बीजामध्ये वृक्ष आहे, पण तो सुप्तावस्थेमध्ये आहे. तो प्रगट नाही झाला. आहे, पण तो प्रगट नाही झाला. ज्या वेळेला मनुष्य झोपतो, त्यावेळेला त्याचे इंद्रिय संपूर्णपणे विश्रांती घेत असतात. त्याचं अंतःकरण पण विश्रांती घेत असतं. कर्मेंद्रिय विश्रांती घेतात, ज्ञानेंद्रिय विश्रांती घेतात, अंतःकरण विश्रांती घेतं. बघा, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, अंतःकरण पंचक 15 झालं आणि पंचप्राण सगळे विश्रांती घेतात. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण पंचक, पंचप्राण. आणखीन एक राहिलाय. असं 25चं ते कटगोळं आहे. कोणाला आठवत असेल तर सांगून द्या. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, अंतःकरण पंचक. 4 झाले 5 5चे. आणखीन एक राहिलाय. आठवेल तेव्हा सांगून देईल. कोणाला आठवत असेल तर जरूर सांगा. आणि हे सगळे सुप्तावस्थेमध्ये असतात, परंतु तो पुरुष सतत जागा असतो. तो पुरुष सतत जागा असतो आणि जागा राहण्याचा त्यांनी वसा घेतला आहे, असं काकांनी म्हटलं. काका काय म्हणतात? परम पुरुषा जोगवा जागृतीचा. जोगवा शब्द वापरलाय काका. वसा. त्यांनी जागे राहण्याचा जोगवा घेतलाय, म्हणजे वसा घेतलाय. निद्रा जई येई जीवा तई मनाधिका विसावा, परम पुरुषा जोगवा जागृतीचा. ज्या ज्या इच्छा अतृप्त राहिल्या आहेत, ज्या ज्या भोग वासना भोगायच्या राहिल्या आहेत, आत्मपुरुष त्या भोग वासना त्या जीवाला स्वप्नामध्ये मिळवून देतो. आत्मपुरुष करतोय बरं का. फक्त त्या ज्या वासना आहेत त्या, अहंकार नाही. नाही नाही, पंचक आहे ते. अंतःकरण पंचकामध्ये अहंकार आला. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण, असं अंतःकरण उपप्राण. पंचक 5 आहे. पंचमहाभूत उपप्राण. 5 मुख्य प्राण झाले आणि महाभूत. उपप्राण 5. काय म्हटलं? उपप्राण. हा, 5 उपप्राण, बरोबर आहे. धनंजय, देवदत्त असे ते 5 उपप्राण आहेत, बरोबर आहे. 5 प्राण आणि 5 उपप्राण असे 25 आहेत. उपप्राणामध्ये धनंजय, देवदत्त अशा प्रकारचे 5 उपप्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, देवदत्त, धनंजय, आणखीन 3 असे 5 उपप्राण, असं 25 आहेत. आणि म्हणून मग गाढ झोपेमध्ये त्या जीवाला तो भोग तो पुरुष मिळवून देतो. आता 3 प्रकारचे भोग सांगितले आहेत. वित्तेषणा, दारेषणा, लोकेषणा. पैसा, स्त्री आणि कीर्ती, या 3ही प्रकारच्या भोगांवर जीवानी जन्मभर प्रेम केलं असतं. म्हणून तो त्या भोगांची कामना त्याची जागेपणी पूर्ण होत नसल्यामुळे तो पुरुष त्याला निद्रेमध्ये स्वप्न रूपामध्ये ते भोग पुरवतो. आणि तो मात्र चैतन्य रूपाने अखंड जागा असतो. तो कधीच झोपत नाही.
तो कायम जागा असतो. तो जो जागा आहे तेच ब्रह्मस्वरूप आहे. ते अत्यंत शुद्ध आहे आणि अविद्या कर्म ग्रंथी रहित आहे. ते मायातीत आहे. ते त्रिगुणातीत आहे. तेच अमृत स्वरूप आहे. तेच तत्व एतद्वैतत चालू आहे बरं का. अविनाशी आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, चिरंतन आहे. तेच तत्व अविनाशी आहे. तेच तत्व चिरंतन आहे. तेच तत्व शाश्वत आहे. असो, फार जास्त खोलामध्ये जाणं, कारण की 14 लोक आहेत. 7 वर आणि 7 खाली. त्याला 14 भुवन असं म्हणतात. आणि हे सगळे त्या पुरुषावर आश्रित आहेत. आणि या सगळ्याचं अधिष्ठान आत्मचैतन्य आहे. सत्ता आत्मचैतन्य आहे. तो पुरुष हेच परब्रह्म आहे. एतद्वैतत. उपनिषदाच्या 2 श्रुती पण दिल्या. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् प्रयत्यन विसंविशन्ति. अशी तैत्तिरीय उपनिषदाची श्रुती आहे. या श्रुतीप्रमाणे पंचीकरणाचा अभ्यास करून आत्मनः आकाशः संभूतः. आकाशात वायू. मग आता आकाशाचा जो गुण आहे शब्द, तो वायूमध्ये आला. म्हणून वायूमध्ये शब्द आणि स्पर्श आला. वायूचा गुण अग्नीमध्ये आला. शब्द, स्पर्श आणि रूप आला. अशा पद्धतीने 5 गुण त्याच्यामध्ये आले आणि अशा पद्धतीने जगतातले विषय निर्माण झाले आणि त्या विषयाचा उपभोग घेणारा हा देह विषयी, विषयाचा उपभोग घेणारा हा विषयी त्या ठिकाणी आहे आणि तो परब्रह्म स्वरूपाकडे दुर्लक्ष करतो. जे या सगळ्याचं कारण आहे त्याला तो विसरून जातो. आणि तो आश्रित आहे असं समजतो. वास्तविक तो आश्रयदाता आहे. एतद्वैतत. तो सगळ्यांचं अधिष्ठान आहे. तेच ब्रह्म सर्व काही आहे. या पद्धतीने विचार करत आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्या जीवनाचा प्रवास करायला पाहिजे. नीट समजून घ्यायचं आहे मंद. या ठिकाणी आचार्यांनी एक आणखीन भाष्य दिलं आहे. अनेक तार्किक कुबुद्धी विचालितांतः कारणानां प्रमाणोपपन्नम अपि आत्मैकत्व विज्ञानम असत्कृतम उच्चमानम अपि अनुज्ञु बुद्धीनां ब्राह्मणानां चेतसी न अधीयते इति तत्प्रतिपादने आदरवती पुनः पुनः आह श्रुती. असा आचार्य लिहितात. या भाष्याचा अर्थ अतिशय मार्मिक आहे. आपल्या जीवनाला अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून तो मी तुम्हाला सांगणार आहे. साधन करत असताना खूप लोक तिकडलं 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 सगळीकडलं ऐकत असतात. काही लोक तर सकाळपासून रात्रीपर्यंत ऑनलाईन ऐकण्याचंच काम करतात. आम्ही यांचंही ऐकतो, आम्ही त्यांचंही ऐकतो, आम्ही त्यांचंही ऐकतो आणि आम्ही सगळ्यांचंच ऐकतो. पण तार्किकांच्या ऐकण्यामध्ये आपली सुबुद्धी ही कुबुद्धीमध्ये परिवर्तित होते, विचलित होते, वक्र होते. आणि मग श्री गुरूंनी जीव ब्रह्मैक्याचा उपदेश केलेला असला तरी त्याला तो उपदेश मनामध्ये ठसवल्या जात नाही, मनात रुजत नाही, मनात फसत नाही. तो त्याच्या अंतःकरणात स्थिरही होत नाही आणि दृढही होत नाही.
इकडला ऐक, तिकडला ऐक, तिकडला ऐक. गुरु सांगतात एक, हा मनाने दुसरंच काहीतरी करतो. तुम्ही सगळं सांगितलं ते तर आम्ही करतो. वरून की नाही आम्ही अमुक अमुक वारही करतो आणि अमुक अमुक स्तोत्राचं पठणही करतो. अरे तू एवढा हुशार आहेस, तर मग विचारतोस कशाला? तुझ्याच मनाने कर की. गुरुनी हातात अणुबॉम्ब दिलेला आहे आणि हा उदबत्ती घेऊन फिरतोय. अणुबॉम्बचा वापर केलाच नाहीये. हा उदबत्ती घेऊनच फिरून राहिला. अशा पद्धतीचं ह्याचं जीवन चालू असतं. म्हणून ह्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान स्थिर होत नाही, ज्ञान दृढ होत नाही. श्रुती माता अशा मंद मुमुक्षूसाठी आज समजावून सांगत आहे. खूप साधक शास्त्राचं श्रवण करत असतात, सदैव ऐकत असतात, सदैव वाचन असतं. सत्संगाला जातात. आजकाल ऑनलाईन झाल्यामुळे घरीच सगळं ऐकायला मिळतं म्हणून ते पण ऐकतात. आणि मग मतमतांतर, वादविवाद, पक्ष, संप्रदाय, पंथ, परंपरा, काही लोकांना तर एक छंद लागलाय. सांगू का तो छंद? या वेळेला यांचं ऐकलं, आता दुसऱ्यांचं ऐकून पाहू. मग हे दोन झाले, तेच तेच काय ऐकायचं म्हणून तिसऱ्यांचं ऐकून पाहू. हे ऐकून पाहू मध्येच गेले. ऐकून पाहू या शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये का? आम्हाला त्यांच्याही पेक्षा चांगलं समजतं. हा चांगला की तो चांगला की तो चांगला, हे तपासणार बरं का त्या. ऐकून पाहू हे तपासणार त्या. म्हणून अनेकांची मते, अनेकांची मतांतरे, अनेकांचा वादविवाद, पक्ष, संप्रदाय, पंथ, हे नको तेवढे सगळे युक्तिवाद डोक्यामध्ये घेऊन ऐकतात आणि मग मी म्हणतो ते खरं असं म्हणतात. शरण नाहीयेत गुरूंना. मी म्हणतो तेच खरं आहे असं. आणि हळूहळू त्यांना सगळंच योग्य वाटायला लागतं. हा मुद्दा यांनी छान सांगितला, तो मुद्दा त्यांनी छान सांगितला. आम्हाला काय कळलं? आम्हाला काहीच नाही कळलं. आम्ही जशी आहो ना तशीच आहोत. ज्ञानामध्ये निष्ठा तयार होत नाही. दृढ निष्ठा तर दूरच, ज्ञानात निष्ठाच तयार होत नाही. आणि मग आपल्या कल्पनांना जेवढं अनुकूल ज्ञान असतं, तेवढं अनुकूल ज्ञान त्याला तो त्यातनं ग्रहण करतो. आणि जिथे कल्पनांना धक्के बसतात, जिथे वर्षानुवर्ष जतन करून कवटाळलेल्या कल्पनांवर आघात पडतात, त्यावेळी मात्र तो शास्त्राचा तिरस्कार करतो. शास्त्र श्रवण करत असताना जेव्हा आपल्या अंगातले दोष दिसायला लागतात, त्यावेळेला तो त्या शास्त्राला सोडून देतो. शास्त्राने सांगितलेले दोष आपण स्वतःला करेक्ट करून घेतले पाहिजे. आणि काही वक्ते तर समोरच्या बसलेल्या श्रोत्यांचे चेहरे पाहून त्यांच्यावर बाण कसतात. आणि मग हळूहळू हे सुरू होतं की आजचं प्रवचन कोणासाठी होतं आणि आजचं प्रवचन कोणासाठी होतं, अमक्यासाठी आणि तमक्यासाठी. अरे एका माणसासाठी बोलता तुम्ही की स्वतःच्या मोक्षासाठी बोलता तुम्ही? आता हे छान आहे, आपण ऑनलाईन वर आहोत. आत्ता तरी 136 चा आकडा आहे, म्हणजे 144 जण आता हजर आहेत. 144.
कोण कोण हजर आहे हे तर काही मला दिसत नाही. आकडाच दिसतो. त्यामुळे श्रोत्यांसाठी मी बोलत नसून मी माझ्यासाठी बोलतोय, ही भूमिका नक्की पक्की असली पाहिजे आणि ही ऑफलाईन मध्ये सुद्धा पक्की असली पाहिजे. आणि मग स्वतःला सुधारण्यासाठी प्रवचन असतं, दुसऱ्याला सुधरवण्यासाठी नसतं. जगाच्या कल्याणात संतांच्या विरोधात. तो मी नव्हे. काका नेहमी सांगतात, दुसऱ्याला सुधरवण्यासाठी प्रवचन करू नका. दुसऱ्याला घडवण्यासाठी बोलू नका. त्यांनी मी बिघडतो, दुसरा घडतो की नाही माहित नाही. मी बिघडतो एवढं नक्की असतं. आणि जन्मानुजन्म पोषण करून ठेवलेला अहंकार उफाळून येतो आणि तो शास्त्राच्या श्रवणाला लाथाडतो. नको म्हणतो शास्त्राचं श्रवण. शास्त्राला झिडकारणारा नेहमी तमोगुणी असतो, लक्षात ठेवा. रजोगुणी माणूस ते बरोबर आहे म्हणतो, पण आम्ही जे करतो तेही बरोबर आहे. तमोगुणी माणूस शास्त्राला झिडकार, शास्त्र बिस्त्र आम्हाला माहित नाही म्हणतो. आम्हाला शास्त्र बिस्त्राशी काही करायचं नाही, आमचं आपलं हे बरं. नाम, ध्यान आणि तत्वज्ञान 3 प्रकारचे प्रमुख साधन आहेत. 3 साधनांचा आपण उल्लेख केला की सगळे साधन त्यात आले असं लक्षात ठेवा. नाम, ध्यान आणि तत्वज्ञान. पण नामाभ्यास करण्यासाठी सुद्धा ज्ञान साधनेची गरज आहे. ध्यानाभ्यास करण्यासाठी सुद्धा ज्ञान साधनेची गरज आहे. तत्वज्ञानाच्या अभ्यासात ज्ञान साधनाच आहे. ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्तीर न भजती जन्म सत्येन. म्हणून काल परवा मी अंध समाधी शब्द वापरला. तुम्हाला जर आठवत असेल तर माझं बोलणं पण झालं, मला फोन पण आले त्या अनुषंगिक काही लोकांनी. त्यावेळेला अंध समाधी, ज्ञानरहित जे ध्यान असतं त्याला अंध समाधी असं म्हणतात. ज्ञानरहित ध्यान. साधकामधले सुप्त काम क्रोध उफाळतात, रागद्वेष वर येतात आणि ते प्रसंगामध्ये सुद्धा उसळून येतात. काही काही तर वक्ते स्टेजवर चिडतात, सरळ नावासहित बोलतात. मी कोणाची फिकीर करत नाही, एवढा त्यांचा अहंकार भोकाळून जातो. ते व्यासपीठावर बसले असतात बसले व्यासपीठावर आहेत. व्यासपीठ लक्षात ठेवा. आणि अहंकार आलेला आहे, बोकाळला आहे, चिडलेले आहेत. व्यासपीठाचा पहिला अपमान आहे हा. व्यासपीठावर व्यासांनीच बसायला. म्हणून काम क्रोध रहित, अहंकार रहित व्यास आहेत, लक्षात घ्या. अशा मंद मुमुक्षूमध्ये कितीही श्रवण केलं तरी ज्ञानामध्ये त्याला स्पष्टता येत नाही. यांचं ऐकून पाहू, त्यांचं ऐकून पाहू, त्यांचं ऐकून पाहू. दरवेळेला नवीन नवीन हवं असतं. एकच एक तत्वज्ञान आतमध्ये रुजण्यासाठी बोरवेल एकाच ठिकाणी खणते तेव्हा पाणी लागतं. विहीर एकाच ठिकाणी खोदल्या जाते तेव्हा पाणी लागतं. फुटभर इकडे, फुटभर तिकडे, फुटभर तिकडे केलं तर पाणी कुठेच लागणार नाही. 10 ठिकाणी गड्डा केला तर पाणी नाही लागणार. तो गड्डा 10 फुटाचा झाला, पण प्रत्येक गड्डा एकच फुटाचा झाला ना हो. 10 गड्डे 10 ठिकाणी केल्यामुळे प्रत्येक गड्डा एकच फुटाचा झाला. पाणी कसं लागतं? आणि म्हणून शास्त्राची परिपूर्णता, शास्त्राची परिपूर्ण दृष्टी यायला पाहिजे. म्हणून शास्त्रानुसार बोलावं. आपल्या मनाने कधी बोलू नये. ओव्यांचा आधार घ्यावा, लोकांचा आधार घ्यावा, मंत्रांचा आधार घ्यावा, आधाराने चालावं. जी आगगाडी ट्रॅकनी चालते ना, ती गंतव्यस्थानी पोहोचते. नाहीतर
बुद्धीमध्ये शास्त्राचं शाब्दिक ज्ञान होतं. परवा रात्री मी एका साधकांशी बोललो आहे. शंकररावांशी माझं बोलणं झालं आहे या विषयावर परवा रात्रीला. आणि ते फक्त शब्दापुरतं मर्यादित राहतं. मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. इथे जाऊन पोहोचत नाही. फक्त शब्द, शब्द, शब्द. शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम. शास्त्राला नावं ठेवणारे किंवा शास्त्रच मला चांगलं येतं असा अहंकार धारण करणारे यांच्याजवळ फक्त शब्द उरतात. दुसऱ्यांना उपदेश करण्याकरता शब्द असतात. पण हे आतमध्ये अशांत असतात, अस्वस्थ असतात, संतप्त असतात, विक्षेपयुक्त असतात. शाब्दिक ज्ञानभंडार यांच्याजवळ असून सुद्धा ज्ञानाचं फळ यांना मिळत नाही. घरामध्ये स्वयंपाक केलेला असून सुद्धा यांना जेवायला मिळत नाही. तृप्ती, आनंद, समाधान प्राप्त होत नाही. अध्यात्म करूनही वर्षानुवर्ष जीवन तसंच व्यतीत होत असतं. उलट ते हताश होत जातं. जीवनामध्ये अधिक निराशा निर्माण होते. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू सद्गुरू पाहिजे. श्रोत्रिय म्हणजे प्रस्थानत्रयीचा अभ्यास, गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मानुभव असलेला पाहिजे. आणि दयाळू म्हणजे जीवाचं कल्याण होण्याची तळमळ असली पाहिजे. या तीन गोष्टी असतानाच तो सद्गुरू होण्याच्या योग्यतेचा असतो, नाहीतर नसतो. या व्यतिरिक्त परंपरा आणि संप्रदाय ह्यात तो असला पाहिजे. मनाने उपटसुंब सद्गुरू आला असं चालत नाही. परंपरा आणि संप्रदाय असला पाहिजे त्याच्या मागे. नाहीतर वर्षानुवर्ष अध्यात्म करून हाती काहीही लागत नाही. यासाठी रागद्वेष निघून गेले पाहिजे, कलुषितता निघून गेली पाहिजे, वक्रबुद्धी निघून गेली पाहिजे. हे ज्ञानामध्ये आलेले प्रतिबंध आहेत. हे प्रतिबंध ज्याचे त्याला काढावे लागतात. खूप जण ऐकत असतात, पण स्वतःच ऑपरेशन स्वतः करणं फार कठीण काम. अहो, आपल्या नातलगाचंच तर ऑपरेशन सर्जन करू शकत नाही. स्वतःच स्वतः ऑपरेशन करणं किती कठीण असेल. म्हणून शास्त्रावर आणि श्री गुरूंवर दृढ विश्वास, समर्पण, सर्व संतांच्या जीवनात ह्या गोष्टी येऊन गेलेल्या असतात. ते श्रोत्रिय असतात, ब्रह्मनिष्ठ असतात आणि दयाळू सुद्धा असतात. आणि त्यामुळे संत कधी समाजाला दोष देत नाही आणि ईश्वराविषयी तक्रार करत नाही. आपल्या परिस्थितीविषयी काहीही बोलत नाही. जे जे येईल ते ते आनंदाने स्वीकारतात. आगते स्वागतम करूया. तुकोबा सांगतात, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. ब्रह्मभूता प्रसन्नात्मा न शोचती न कांचन. प्रशांत मनसम येनम योगिनम सुखमुत्तम. प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठ. हे माझं मला करवून घ्यायचं आहे. आणि असं ज्या वेळेला मी करेन तेव्हा सगळीकडे भगवंताचा वास आहे हे मला कळायला लागेल. आतमध्ये सुषुप्तावस्थेमध्ये सगळे इंद्रिय असताना, पंचप्राण असताना, पाच उपप्राण असताना, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय सुषुप्त असताना हे जग चालत आहे. त्याच्यावरून ब्रह्मच जगाचं निमित्त कारणही आहे आणि उपादान कारणही आहे. म्हणून ब्रह्म जगाचं निमित्त उपादान कारण आहे. एकदा जर हे लक्षात आलं तर मग त्या ब्रह्माचं स्वरूप आपल्याला कसं आहे हे कळायला लागेल.
म्हणून एतद्वैतद म्हटलेलं आहे. एतद्वैतद म्हणण्याचं मुख्य कारण काय आहे? जगत ब्रह्मनिश्चये कारणे निमित्यानी उपादाने, म्हणून ते निराळेपणे न राही कदा. म्हणून ब्रह्मापासूनच जगत झालेलं आहे. त्यामुळे जगतात सगळीकडे ब्रह्म आहे. ब्रह्मात जगत नाही. ब्रह्म असल्याशिवाय जगत तयार होऊ शकत नाही. म्हणून जगतात ब्रह्म आहे, पण ब्रह्मात जगत नाही. माठामध्ये माती आहे, पण मातीमध्ये माठ नाही. मूर्तीमध्ये दगड आहे, पण दगडामध्ये मूर्ती नाही. मग कोणी प्रश्न विचारेल, का हो, मूर्तिकार मोठा दगड घेतो आणि ह्या दगडात अशी अशी मूर्ती करेन असं म्हणतो, तर मग दगडात मूर्ती आहे की नाही सांगा बरं आम्हाला. हो, कल्पित मूर्ती आहे. ब्रह्मामध्ये कल्पित जगत आहे, वास्तविक जगत नाही. याला आम्ही जगत म्हणतो तेव्हा सत्यत्वानी जगत म्हणतो. तो मूर्तीची कल्पना दगडात करतो आणि नको असलेला भाग काढून टाकतो, तेव्हा आवश्यक असलेली मूर्ती तिथे दिसते. मूर्तीत दगड आहे, दगडात मूर्ती नाही. आहे असं म्हणत असाल तर कल्पित आहे. म्हणून ब्रह्मामध्ये जगत नाहीच, मातीमध्ये माठ नाहीच, पण पाठामध्ये माती आहे. मातीशिवाय माठ होऊ शकत नाही, दगडाशिवाय मूर्ती होऊ शकत नाही, ब्रह्माशिवाय जगत भासू शकत नाही. म्हणून बंद अधिकाऱ्याला सुद्धा गुह्य ब्रह्म स्वरूपाचं आकलन व्हावं, म्हणून श्रुती पुन्हा पुन्हा प्रेमाने सांगत आहे की अरे, हे जे जगत दिसत आहे ना, हे जगत ब्रह्मच जगत झालेलं आहे. कसं झालं, त्यांनी कसं जगताचं रूप घेतलं, आपण उद्या बघणार आहोत. उद्या शब्दाचा अर्थ भगवद्गीता उद्या शुक्रवारी आहे आणि परवा शनिवार रविवार सुट्टी असते आपली. सोमवारी आपण हे बघणार आहोत. 9 नंबरचा मंत्र आपण सोमवारी बघणार आहोत. पण अजून 10 मिनिटं आपल्याजवळ बाकी आहेत. या 10 मिनिटात आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. कोरोना काळापासून आजपर्यंत जो आपण अभ्यास वर्ग केलेत, या अभ्यास वर्गामध्ये